नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आपण पाहतो की लाईट हा ट्रॅव्हल करतो इन अ स्ट्रेट लाईनमध्ये आणि त्याच्यामध्ये जर एखादी ओपॅक ऑब्जेक्ट अपारदर्शक वस्तू ठेवली तर त्याची शॅडो तयार होते. बट लाईट कॅन बेंड इन सम सर्कमस्टन्सेस आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही विचार करू शकता किंवा तुम्हाला असं वाटलं असणार कदाचित एखाद्या वेळेस की जेव्हा आपण डेन्सर मीडियममधून रेअरर मीडियममध्ये पाहतो किंवा रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये पाहतो तर जो ऑब्जेक्ट आहे तो त्याच्या एक्झॅक्ट पोझिशनला असतो की त्याची पोझिशन चेंज झालेली असते. तेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण एक ॲक्टिव्हिटी करू. Take a transparent glass, fill with water and dip a pencil in it and observe the observations. आपल्याला असं दिसून येईल की पेन्सिल जी आतमध्ये आहे ती मोठी झालेली दिसत आहे आपल्याला. आणि सेकंड केसमध्ये द pencil, we see the pencil will be broken at the surface of the water. म्हणजे वॉटरच्या सरफेसला आपल्याला पेन्सिल हे तुटलेली दिसत आहे. आणि हे का बरं होत आहे तर याचंच ॲन्सर आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता आपण एका ग्लास स्लॅबच्या मदतीने आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट समजून घेऊया. PQRS, draw a glass slab and incident a ray with an angle I to the normal. इन्सिडेंट रे अशा पद्धतीने इन्सिडेंट करायचा की जो या नॉर्मल सोबत अँगल बनवेल. आणि याच्यामध्ये काय होणार आहे, हे आहे एअर मीडियम अँड हे आहे डेन्सर मीडियम. हे आहे रेअरर मीडियम अँड दिस इज डेन्सर मीडियम. हे आहे एअर आणि हा आहे ग्लास. तुम्ही पाहू शकता रेअरर मीडियममध्ये काय असते, मॉलिक्युल्स असते. ते मॉलिक्युल्स जे असतात किंवा ॲटम्स जे असतात ते क्लोजली अटॅच नसतात. आणि डेन्सर मीडियममध्ये काय असते की जे ॲटम्स असतात ते क्लोजली पॅक असते. तर यामुळं काय होत आहे की जेव्हा आपण एखादा इन्सिडंट रे एअरमधून पास करू एखाद्या ग्लास स्लॅबमध्ये, यामुळं काय होत आहे की त्याची जी स्पीड आहे तो जायला पाहिजे होता असा पूर्ण, बट तो जात आहे असा बिकॉज ऑफ डिक्रीज द व्हेलॉसिटी. त्याची जी स्पीड आहे ते कमी होत आहे. आणि का कमी होत आहे तर याच्यामधले जे ॲटम्स आहेत ते क्लोजली पॅक आहेत. क्लोजली पॅक असल्यामुळे त्यांना ट्रान्सफर करण्यासाठी ते जागा देत नाही आहे. त्याच्यामुळे याची जी स्पीड होत आहे, लाईटची जी स्पीड आहे ती कमी होत आहे. आणि कमी होत असल्यामुळे तो असा बेंड होते. बेंड कुठे होत आहे तर टुवर्ड्स द नॉर्मल. बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. तर साधारणतः आपण पाहतो हा जायला असा पाहिजे होता लाईट. जेव्हा आपण या ग्लास स्लॅबमधून अँगल आयनं जेव्हा याच्यावर टाकू तेव्हा असा जायला पाहिजे होता, बट तो डेन्सर मीडियम असल्या कारणाने हा बेंड होत आहे टुवर्ड्स द नॉर्मल. आता इथं बघू शकता तुम्ही, हे आहे डेन्सर मीडियम आणि हे आहे खालची रेअरर मीडियम. इथं काय होत आहे तर हा जो लाईट आहे हा इथपर्यंत आल्यावर विथ अँगल I1 टुवर्ड हा अँगल बनवत आहे या नॉर्मल सोबत. जो अँगल बनवत आहे त्याला आपण म्हणणार आहे I1. आणि इथं काय होणार आहे, इथं रेअरर मीडियम असल्यामुळं ॲटम्स हे क्लोजली पॅक नसल्यामुळं त्याला जायला
जागा मिळणार आणि तो सरळ त्याची स्पीड हे इन्क्रीज होणार आणि स्पीड मीन्स वेलोसिटी इन्क्रीज होणार आणि तो अवे फ्रॉम द नॉर्मल ट्रॅव्हल अवे फ्रॉम द नॉर्मल आणि हा असा निघून जाणार. इथं का बरं टुवर्ड्स द नॉर्मल नाही झालं? कारण की हे रेअर मीडियम आहे, त्याच्यामुळं हा बेंड टुवर्ड्स द नॉर्मल नाही झाला. हा बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल झाला आणि अँगल बनवला, अँगल ऑफ इमर्जंट ई. कोणत्या ह्याच्यावर? ऑन एस आर. दॅट इज. आणि ही जी डायग्राम आहे हे पेपरमध्ये आपल्याला येऊ शकते डिस्क्राईब करण्यासाठी रिफ्रॅक्शन. आणि आता आपण बघणार आहोत लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये रिफ्रॅक्शन होते केव्हा? जर आपण एखादा लाईट ॲट अ 90 डिग्रीने जर टाकत असू तर खरंच रिफ्लॅक्शन होणार का की नाही होणार? आपण म्हणतो रेअररमधून लेन्सरमध्ये जाताना लाईट रिफ्रॅक्ट होते, बट कोणत्या कंडिशनला रिफ्रॅक्ट होते? जेव्हा आपण कोणत्या अँगलला इन्सिडंट करू तेव्हाच लाईट रिफ्लेक्ट होणार. इन अनदर वे, जेव्हा आपण एखादा अँगल 90 डिग्रीनं जर आपण एखादा लाईट 90 डिग्रीनं जर आपण याच्यावर ॲड करत असू तर तिथे रिफ्रॅक्शन होणार नाही. तिथे काय होणार मग? तर तिथे फक्त त्याची स्पीड जी आहे, त्याची व्हेलॉसिटी जी आहे ते डिक्रीज होणार. इथे पाहणार लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये पहिला लॉ आहे की नॉर्मल, इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे ऑन द सेम प्लेन. एका प्लेनवर, एका समतल भागावर हे तिघही असले पाहिजे. त्याचा आहे पहिला लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. अँड सेकंड आहे साइन आय अपॉन साइन आर. साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. That is 1 minute. That is n. n means refractive index. आणि ही I काय आहे? तर I is incident ray, R is refracted ray. That is a second law of refraction. आणि आपण पाहू शकतो जेव्हा एखाद्या एअर मीडियममधून एखाद्या लाईट डेन्सर मीडियममध्ये जात असणार तर काय होणार? तर याच्यामध्ये होणार एअरमधून जर आपण टाकला तर तो काय होणार? टुवर्ड्स द बेंड. This is angle of I, that is angle of R. Bend towards the normal. Air to denser. Air to denser bends towards the normal. आता पाहणार आहोत डेन्सर टू एअर. डेन्सर टू एअर याच्यामध्ये जेव्हा आपण एखादा दिस इज डेन्सर अँड दिस इज एअर. आपण जेव्हा डेन्सरमधून एअरमध्ये टाकणार एखादा लाईट विथ एन अँगल आय, इट्स टुवर्ड्स द नॉर्मल. हा जायला पाहिजे होता असा, पण जाणार असा. हा मिळणार अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ आय. हे
bends away from the normal. Bends away from the normal. And एक condition where emergent ray जेव्हा emergent ray at a 90 degree जेव्हा आपण 90 डिग्रीला काढू travel on a when a incident ray travel in a 90 degree, then no refraction is occur. No सरळच जाणार but no refraction is occur. No refraction is occur. सरळ जाणार but velocity decreases. याच्यामध्ये काय होणार velocity decrease होणार. समजलं इथपर्यंत? चला आता आपण पाहूया रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे when a light travel from one transparent medium to another transparent medium, its velocity is decreases. It's called velocity is decreases. त्यालाच म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला काढायचा असला आपल्याला जर आता पाहूया आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे sin I upon sin R is equal to n. That is रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि हे कॉन्स्टंट. याच्यामध्ये I हा 0 नसला पाहिजे. sin I upon sin R is equal to constant. That is रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. जर आपल्याला आपण याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा सेकंड मीडियमचा काढतो विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. दॅट इज एखादी एअर टू डेन्सर आहे तर याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डेन्सरचा निघणार ॲज कम्पेअर टू एअर. दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम. आणि ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे जेव्हा व्हॅक्यूममधून आपण एखाद्या मीडियममध्ये लाईट ट्रॅव्हल करतो. व्हॅक्यूममधून लाईट एखाद्या मीडियममध्ये ट्रॅव्हल करतो तेव्हा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येते. व्हॅक्यूम म्हणजे काय? व्हॅक्यूम म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचा एअर नसणार, ॲटमॉस्फिअर नसणार, वॉटर मॉलिक्युल्स नसणार, ह्युमिडिटी कोणत्याही प्रकारची नसणार आणि जिथे ग्रॅव्हिटी पण नसणार अशा याला व्हॅक्यूम. जसे स्पेसमध्ये आपण व्हॅक्यूम म्हणतो स्पेसला, तसं व्हॅक्यूम टू एअर, व्हॅक्यूम टू डेन्सर, व्हॅक्यूम टू ग्लास असं आपण काढू शकतो. त्यालाच म्हणतात ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि याच्यामध्ये एक स्नेल्स लॉ येते. स्नेल्स लॉ काय म्हणते मग? स्नेल्स लॉ when I equal to 0, जेव्हा I equal to 0, दॅट इज जेव्हा आपण कोणत्याही प्रकारच्या अँगलनी लाईट पास करत नाही एखाद्या मीडियममधून, तो सरळ 90 डिग्रीना पास करतो, तेव्हा when I equal to 0, then R equal to 0. That is a Snell's law.
दॅट इज स्नेल्स लॉ. तर कसं वाटलं आजचं लेक्चर कमेंटमध्ये सांगा. आणि तिथपर्यंत रामकृष्ण. बाय.